हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपलं मोफत बुद्धिमत्ता या सिरीजचं हे 51वं लेक्चर आहे. ओके, 51वं लेक्चर आहे. 51वं लेक्चर आहे. यामध्ये आसन व्यवस्थेचा आजचा चौथा पाठ आहे. मला वाटतं एक तर आजचा शेवटचा पाठ राहू शकते किंवा एखादं लेक्चर येईल. या बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळेल. 22 टॉपिक्स आणि 22 टॉपिक्सवर आधारित 70 लेक्चर, 70 किंवा 70 प्लस तुमचे लेक्चर तुम्हाला इथे भेटून जाईल. ओके, हे वाले 20 आणि हे 2, एकूण 22 टॉपिक्स. चला, आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी ही आउट ऑफ मॅथ्स ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके, चला. आतापर्यंत आपली थेरी झाली होती, टाईप वाईज क्वेश्चन झाले होते आणि प्रॅक्टिस क्वेश्चनला आपण सुरुवात केली होती. जेमतेम सुरुवात केली होती. 3 क्वेश्चन झाले होते, प्रॅक्टिस क्वेश्चन 3 झाले होते. आता चौथ्या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करू. बघा, प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर 4. सूचना वाचा. क्वेश्चन क्रमांक 4 ते 6. क्वेश्चन 4 ते 6 म्हणजे 4, 5 आणि 6 साठी हा डाटा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. या डाटाच्या आधारावर तुम्हाला क्वेश्चन 4, 5 आणि 6 सोडवायचे आहे. चला, वरचं वाक्य वाचा. सूचना: खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्याखालील प्रश्न सोडवा. हे वरचं कॉमन वाक्य आहे. पिक्चर म्हणला घिसापिटा डायलॉग सगळीकडे सारखा असतो. ठीक आहे, वाचायची गरज नाही. आता वाचा. 6 व्यक्ती एका त्रिकोणाकृती टेबलाभोवती बसलेले आहे. असा त्रिकोणाकृती टेबल आहे आणि 6 व्यक्ती आहे. जर 6 व्यक्ती असेल तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, चला, असे बसन. म्हणजे काय, टोकावर 3 जण आणि हे टोकावर 1, 2, 3 जण, बाजूवर 1, 2, 3 जण. ठीक आहे. ज्या व्यक्ती टोकावर शिरोबिंदूवर बसलेले आहेत त्यांची तोंडे टेबलाकडे आहेत. ओके, ज्या टोकावर बसले आहेत त्यांची तोंडे टेबलाकडे आहेत. ठीक आहे, टोकावर. आणि ज्या व्यक्ती टेबलाची त्रिकोणाकृती बाजूच्या मध्यभागी बसलेल्या आहेत त्यांची तोंडे टेबलाच्या विरुद्ध. ही जी बाजू आहे, बाजूच्या मधामध्ये ज्या व्यक्ती बसले आहे त्याची तोंड टेबलाच्या अपोजिट साईडनं, विरुद्ध साईडनं आहे. ठीक आहे, टेबलाकडे म्हणजे टेबलाच्या केंद्राकडे, विरुद्ध साईडनं म्हणजे टेबलाच्या बाहेर पाहता येते. ठीक आहे, चला, बाजूस आहेत. ए हा, एक मिनटं, इथं सी आहे, थोडं करेक्शन करतो, इथं सी आहे. चला, ए हा टेबलाच्या एका टोकावर बसलेला आहे. कुठं पण लिहून घ्या. मी टोकावर म्हणताय म्हणून मी एला इथं बसवतो. ओके, चला. एम हा एच्या त्वरित शेजारी आहे. एचा त्वरित शेजारी इथं एम राहू शकते किंवा आणखी एक शक्यता येते जी ही पण बनते. आता बघा, ठीक आहे, इथं ए बसवला, इथं एम बसवला, इथं किंवा इथं आपण एम बसवू शकतो. या 2 शक्यता येते. दोन्ही शक्यतेनुसार आपल्याला शक्यतेनुसार चालायचं आहे. बी व एम व बीच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. एम आणि 1, 2 सोडून बी, यानुसार, या कंडिशननुसार इथे एम नंतर 1, 2 सोडून बी, किंवा एम नंतर 1, 2 सोडून बी, एम नंतर 1, 2 सोडून बी. ओके, कंडिशननुसार चालायचं. सी हा बीच्या त्वरित उजवीकडे बसलेला आहे. बीच्या त्वरित उजवीकडे सी, बीच्या त्वरित उजवीकडे सी. ठीक आहे. एन हा ओच्या त्वरित उजवीकडे बसलेला आहे. ओ नंतर डायरेक्ट एन कुठं आहे का, इथं कुठं दिसतं येते पहा. इथं ओ नंतर उजवीकडे एन बसवता येत नाही, हे कॅन्सल. एन नंतर उजवीकडे ओ बसवता येत नाही, म्हणजे हे पूर्ण कॅन्सल. आता इथं बसवता येते, एन नंतर डायरेक्ट ओ बसवता येते. जमलं म्हणजे आपलं ते इक्वेशन बरोबर आहे, हे वाला नाही. नंतर आता सी हा टेबलाच्या कोणत्याही टोकावर बसलेला नाही. सी हा टोकावर नाही, बाजूवर बसलेला आहे. ओके, जमलं, आपण इक्वेशन बनवलं. आता क्वेश्चन पहा. बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे? बी इथं आहे, त्याची उजवीकडे 1 आणि 2 ए बसला आहे. चला, बीच्या उजवीकडे ए बसलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला, आता हे वाचून घ्या. ए एम एन ओ बी सी. ठीक आहे, ए एम एन ओ बी सी, ए एम एन ओ बी सी, लक्षात ठेवा फक्त इथं. ओके, असं आपलं इक्वेशन तयार झाली. असे माणसं बसले आहे. जे बाजून आहे त्याचं तोंड बाहेर आहे आणि टोकावर तोंड आतमध्ये आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा.
ओके, बाजूवाले बाहेर तोंड. त्यानंतर क्वेश्चन याच डाटावर आधारित क्वेश्चन क्रमांक 5 बघा. सेम डाटा आहे, क्वेश्चन क्रमांक 5 बघा. सेम आकृती आपली तीच, इक्वेशन आपलं तेच आहे. बाजूवाले बाहेर आहे आणि कोणावाले कोपऱ्यावाले आतमध्ये आहे. ठीक आहे, बाजूवाले आपण बाहेर काढले. आणि तुमचं AMN O आणि B आणि C असं आपण इक्वेशन तयार केलं होतं. सॉरी, असं त्या लोकांना बसवलं होतं. आणि क्वेश्चन वाचा 5 नंबरचा. एच्या उजवीकडून मोजण्यास सुरुवात केली असता ए आणि एनच्या दरम्यान कोण बसला आहे? ए आणि एनच्या दरम्यान कोण बसला आहे? हो, तवा एची उजवी बाजू होता हे आहे. ठीक आहे, ए आणि एन, हा ए आणि हा एन दोघांच्या मधामध्ये एम बसला आहे. तुमचा आन्सर एम. ठीक आहे, चला. मला वाटतं क्वेश्चन 1 नंबर आपला चुकला का एकदा पाहून द्या, फक्त पाहू द्या. पहिला क्वेश्चन बीच्या उजवीकडे थोडा क्वेश्चन चुकला इथे. बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी हा क्वेश्चन, इथे आपला आन्सर चुकलं होतं ते करेक्शन करतो. AMN OBC. ठीक आहे, बाजूवाले बाहेर तोंड आणि कोपऱ्यावाले आतमध्ये तोंड. ठीक आहे, बाजूवाले बाहेर तोंड. नाही, बरोबर आहे, क्वेश्चन बरोबर आहे ना. आन्सर तुमचं बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी, बी इथं आहे, आतमध्ये तोंड आहे आणि उजवीकडे आपण पहिल्या आणि दुसऱ्या स्थान ए. बरोबर आहे. ओके, चला. आपले दोन्ही क्वेश्चन बरोबर आहे, चुकला नव्हता. आता बघा क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6, एनच्या त्वरित डावीकडे कोण बसला आहे? पुन्हा तेच काढा. AMN OBC. टोन यायचे कोपऱ्यातले आतमध्ये, बाजूवाले बाहेर, कोपऱ्यातले आतमधले, बाजूवाले बाहेर. ठीक आहे, वाचा. एनच्या त्वरित डावीकडे, हा एन आहे, त्याचं तोंड आतमध्ये आहे, आतमध्ये तोंड आहे, म्हणजे याचा डावीकडे कोण आहे मग? एम. ठीक आहे, तिन्ही पण क्वेश्चन आपले बरोबर आहे. चला, हां, हे करेक्शन तुमचं इथं सी आहे. क्वेश्चन झाले आपले 6 झाले. क्वेश्चन नंबर 7 बघा. इंग्रजी वर्णमालेत उजवीकडून 14 अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते? इंग्रजी वर्णमालेत उजवीकडून 14व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते? पहा, इंग्रजी ABCD असे करता करता झेड इन जो आहे 26वे अक्षर. ठीक आहे, चला. मी काय म्हणतो, उजवीकडून 14वं अक्षर, उजवी बाजू तुमची शेवटची असते आणि ही बाजू तुमची सुरुवातीची असते. तुम्हाला अपोजिट लेटर तुम्हाला मी शिकवलंय, शिकवलं आहे कसं काढायचं. तर काय, जर हे इकून समजा 14वं लेटर असन, हे इकून समजा 14वं लेटर असन, तर 27 - 14 ते अपोज लेटर होतं तुमचं. ठीक आहे, चला. किती? 3. किती? हे 3 आणि 1 13. बरोबर आहे. त्याच्या अपोजिट लेटर 13, हे एकूण 13वं. म्हणजे एम. पा सांगतो हे कसं करायचं ते सांगतो. एकूण तुम्हाला मला वाटतं थोडं काय चुकलं का पाहू द्या एकदा फक्त. एकूण 26 लेटर आहे ना, 26 लेटर हे आहे. मी एम म्हणतो, हे उजवीकडून समजा 13वं असन तर डावीकडून आपण 14वं लिहिलं. सॉरी हे उजवीकडून समजा हे 14वं असेल आणि तर डावीकडून हे 13वं लेटर होईल, तेव्हाच टोटल 26 होईल ना. बघा, 13 प्लस यातून 1 काढा, 13 13 आणि 13 26. जमलीतपर्यंत ज्यांना कोणाला नसून समजलं पुन्हा शिकवतो. पहा, इथं ए आहे, अशी सिरीज आहे पूर्ण. ठीक आहे, इथं झेड आहे, एक लेटर आहे इकून आहे 14th लेटर 14वं. ओके, पहा हे इकडं 14वं आहे, इथून तेच लेटर सुरुवातीपासून कितवं ठेवू? मी म्हटलं 14वंच ठेवलं तर
14 ठेवलं तर यातून एक काढा 13, 14 + 13 आन्सर तुमचं 27 येते. टोटल 27 येते. हे तुम्हाला 27 लिटर नाही येते. एकूण लिटर किती आहे? 26 आहे. मग इथे किती ठेवा लागेल? 13 ठेवा लागेल. आले 13 13 26. चला आन्सर काय? तर तेच लिटर सुरुवातीपासून 13 आहे आणि सुरुवातीपासून 13 लिटर तुम्हाला माहित आहे एम आहे. जमलं? ज्यांना कोणाला नसेल समजलं तर लिहून घ्या A + B - C = टोटल आणि टोटल आहे 26. आता ए म्हणजे सुरुवातीपासून ए व तेच लिटर मागून बी व सुरुवातीपासून ए व माहीत नाही परंतु मागून आहे 14 व -1 असते इथं बरोबर 26. म्हणून सुरुवातीपासून तेच लेटरचा क्रमांक तुम्हाला इथे काढायचा आहे. किती होते? 26 14 गेले 13 -13 26तून 13 गेले किती? 13 आले. चला म्हणजे तेच लेटर सेम लेटर सुरुवातीपासून 13 आहे आणि सुरुवातीपासून 13 लेटर आपल्याला माहित आहे कोणता आहे ते आहे एम. ओके हे झालं संपला इथे विषय एमचा. हे लेटर एम आहे 13वा. आता पहा उजवीकडून जे लेटर 14व आहे म्हणजे एम आहे त्याच्या डावीकडील 7वं त्याच्याकडे 5 आणि डावीकडे 7वं 1 2 3 4 5 6 7. ओके हे लेटर तुम्हाला हे आन्सर काढायचं आहे. ओके चला लिहून घ्या. मग कोणता येतं मोजून घ्या. हे 13वाला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 खाली 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आले 13. हे लेटर तुमचं मला वाटतं किती होतं? 1 2 3 1 2 3 4 5 6 6 लेटर. 6वं लेटर म्हणजेच कोण तुमचं एफ आहे. ठीक आहे 6वं लेटर कोण तुमचं एफ आहे. एफ इज युअर आन्सर इज एफ ऑप्शन 4 इज. ठीक आहे हे मी मित्रांनो मी एकटं फास्ट करू शकतो परंतु तुम्हाला समजून सांगण्यासाठी थोडंसं मला हळू घ्यायला लागते कारण की महत्त्वाचं आहे तुम्हाला समजणं नेमकं कशा गोष्टी घडत आहेत. ठीक आहे एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनविल्या आहेत. जेवढ्या रांगा आहेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनवल्या आहेत. त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मधोमध मध्यभागी ठेवला आहे. ओके तर त्या आंब्याचा क्रमांक 15वा येतो. तर एकूण आंबे किती? पहा जेवढ्या रांगा आहे तेवढेच प्रत्येक रांगेत आंबे आहे आणि जो हापूस आंबा आहे आपला जो हापूस आंबा आहे तो मधल्या रांगेच्या अगदी मध्यभागी आहे. मी म्हणतो इथं हापूस आंबा ठेवला. हापूस आंबा इथे मी ठेवला आहे. ओके मग काय म्हणते त्या आंब्याचा क्रमांक 15वा आहे. मी वरतून पकडतो म्हटलं तर इकडं 14 आंबे असन आणि त्याचा नंबर 15वा असेल. ठीक आहे चला सोडून द्या. वर 14 आहे मग खाली पण तुमचे 14 राहील आणि याचा क्रमांक राहील 15वा. ओके मग एका रांगेत एकूण किती होते तुमचे? 14 14 28 आणि 29. एका रांगेत एकूण 29 रांगे आहे 29 आंबे आहे गुणिला बस जेवढे एका रांगेत आहे तेवढेच एकूण रांग आहे 29 गुणिला 29. चला 29चा वर्ग तुमचा आन्सर आहे. काय तर एकूण आंबे इज इक्वल टू एकूण आंबे इज इक्वल टू सॉरी एकूण फळं हो एकूण आंबे इज इक्वल टू एकूण रांगा गुणला प्रत्येक रांगेतील आंब्यांची संख्या. ओके आता बघा प्रत्येक रांगेतील आंब्याची संख्या म्हणजे एका रांगेतील आंब्याची संख्या म्हणजेच काय तर प्रत्येक रांगेतील आंब्याची संख्या जी की 29 आले. ओके म्हणजे गुणिला 29 येते. ओके लिहितो गुणिला 29 आहे. ओके समजलं. आता काय म्हणते वरचं वाचा. एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा आहे. या एका रांगेत 29 आंबे आहे गुणिला 29 आंबे एका रांगेत आहे याचा अर्थ एकूण रांगा 29 आहे. ओके एका रांगेत 29 आंबे आहे ना म्हणून जेवढे एका रांगेत आंबे आहे तेवढेच प्रत्येक रांगेत आंबे आहे. तेवढ्या रांगा आहे सॉरी जेवढे आंबे एका रांगेमध्ये आहे तेवढ्या रांगा आहे म्हणजे 29 आंबे एका रांगेत आहे याचा अर्थ 29च रांगा आहे. 29 गुणिले 29चा वर्ग जो माझ्या मतानुसार तर 841 व्हायला पाहिजे. ओके लिहून घ्या 29 गुणिले 29 19चा वर्ग 9 9 81 1 हातच्याला 1 9 दुनी 18 9 दुनी 18 18 दुनी 36 36 8 84 4 हातच्याले 4 2 4 4 4 4 8 841. ठीक आहे 29चा वर्ग 841. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 9 ते 12 आहे.
क्वेश्चन नंबर 9 पासून 12 पर्यंत हे इन्स्ट्रक्शन आहे जे की तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे. चला पुढील माहिती वाचून त्याखालील चार प्रश्न सोडवा. 4 प्रश्न सोडवायचे आहे. ABCDEFGH हे 8 व्यक्ती आहे. 8 मित्र एका वर्तुळाकार वर्तुळाभोवती. ओके. 8 मित्र एका वर्तुळाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहे. केंद्र वर्तुळ असं आहे, केंद्राकडे तोंड करून बसले म्हणजे काही टेन्शन घ्यायचं नाही. 8 व्यक्ती म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 8 व्यक्ती झाले. ओके. परंतु याच क्रमाने बसले आहेत असे नाही. ओके. चला म्हणजे काय, सेम क्रम ABCDEFGH असा क्रम नाही. मग काय म्हणते, या समूहात 2 स्त्री सदस्य आहेत. 2 आहे स्त्री. सी हा एच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी. एच्या बघा क्लोज असो किंवा वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले माणसं असन, व्यक्ती असन, तर नेहमी पहिल्या वाक्यातील पहिला व्यक्ती आपण इथे बसवायचा. ठीक आहे. चला सी हा एच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी. एच्या डावीकडे 1 2 3 तिसऱ्या स्थानी सी बसलेला आहे. ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. कोण बात आहे, तोच व्यक्ती व याचा अर्थ तोच पहिला व्यक्ती सी हा ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी. सी हा ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी. इथं ठेवायचं आणि याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी हा आहे. ठीक आहे. उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी. बघा याला बसवलं, याचं तोंड आतमध्ये वर्तुळा केंद्राकडे आहे म्हणून ही उजवी बाजू येईल. पहिलं आणि दुसरं स्थान उजवीकडं. याला इथं बसवलं, वर्तुळाच्या तोंडा इकडे आतमध्ये तोंड आहे त्याचं केंद्राकडे म्हणून 1 2 तिसरी बाजू ही आहे. आणि दोन्ही ठिकाणी चा वापरलं म्हणून इकडला हा फर्स्ट आणि इकडला हा फर्स्ट. ओके. चला वाचा. नंतर काय, ई ही पुरुष सदस्य नाही. ई पुरुष नाही म्हणजे ही स्त्री आहे. स्त्रीसाठी आपण असं करत असतो, गोल करत असतो, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. चला नाही. बी सीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. सीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बी लिहून घ्या. डी जीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी. इथं डी आणि जी दिसलं आहे म्हणून लिहून घ्या. जीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. कोण, जीच्या उजवीकडे पहिलं स्थान दुसरं स्थान डी. ओके. जमलं. नंतर वाचा. जो किंवा जी एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. प्रश्न कसा वाचायचा पाहून घ्यायचं. कॉमन आहेत, कॉमा आहे म्हणून. डी जीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. आता जो म्हटलं तर हा जो याच्यासाठी असते. ठीक आहे. लिहून घ्या. जो कोणासाठी, तर याच्यासाठी. हा जो जी आहे यासाठी जो असतो आणि समजा व असतं तर हे याच्यासाठी असतं. ठीक आहे. व असन तर हे डी पासून पुन्हा तिकडे सुरुवात करायची. जो आहे म्हणून जी पासून सुरुवात करायचा. काय, जी जो एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. जी एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी. एचं उजवं 1 आणि 2 इथं जी आहे. ओके. आता जीच्या उजवीकडे सेकंड स्थान. जीचं पहिलं स्थान आणि सेकंड स्थान डी. ठीक आहे. जमलं. चला आहे. 2 स्त्री सदस्यांच्या दरम्यान 3 पुरुष सदस्य आहेत. ओके. इकडे 1 स्त्री, 1 2 3 पुरुष सोडून इथं स्त्री येऊ शकते. 1 2 3 पुरुष सोडून तिसरी स्त्री आहे. ठीक आहे. म्हणजे बघा इथं स्त्री आहे म्हणजे आणि इथं पण स्त्री आहे. जमलं. बघा कोणी मोजा 2 स्त्री आहे, त्यांच्या मधामध्ये 3 जण पुरुष आहे. इकडं पण 3 पुरुष येते आणि इकडं पण 3 पुरुष येते. हे आणि हे स्त्री झाली आणि हे बाकी सगळे मग पुरुष झाले. नाही लिहिलं तरी होऊन जाते, काही तेवढं हे नाही. इथला पण एक पुरुष आहे, इथला पण एक पुरुष आहे आणि हे पण एक पुरुष आहे. ठीक आहे. चला सदस्य आहेत. एफ सीच्या त्वरित उजवीकडे नाही. एफ सीच्या त्वरित उजवीकडे नाही. सीच्या त्वरित उजवीकडे एफ नाही. चला जमलं इथपर्यंत. नाही. बस इथं जेवढं आहे त्याच्यानुसार आपला आन्सर येते काढायचं आहे. सीच्या त्वरित उजवीकडे कोण बसलेला आहे. पहा सीच्या त्वरित उजवीकडे बी आहे. आन्सर तुमचं बी. ऑप्शन नंबर बी. ओके. समजलं इथपर्यंत. चला आता यानंतर हे थोडं लिहून घेतो मी माझ्या पेजवर, कारण की हे मिटवल्यानंतर डबल येत नाही म्हणून. ओके. चला थोडं मी लिहून घेतो. कशावर लिहू पेज. ठीक आहे. जस्ट अ सेकंद द्या फक्त मला.
ए ऑब्लिक जी, ए ऑब्लिक जी, EDC बी, EDC बी आणि रिकामी जागा. ठीक आहे, चला ए ऑब्लिक GEDC, ए ऑब्लिक GEDC बी आणि ऑब्लिक. ठीक आहे, चला हे झालं आपलं 9 ते 12 पैकी 9वा क्वेश्चन. आता 10वा क्वेश्चन मी तुम्हाला इथे सांगतो. आता 10वा क्वेश्चन सेम इन्स्ट्रक्शन. तुम्हाला काय म्हटलं, खालीलपैकी कोणत्या जोडीतील सदस्य हे एचच्या त्वरित शेजारी आहे, वाचून घ्या. पहिलं तो वर्तुळ काढतो. वर्तुळ तुमचा असा आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा व्यक्ती. ओके, तुम्ही लिहिलं होतं इथं ए लिहिलं होतं, इथं ऑब्लिक आहे, जो व्यक्ती पुरुष आहे, इथं ऑब्लिक आहे. त्यानंतर इथं जी काढलं, नंतर ई काढलं, इथे DC आणि बी. ठीक आहे, इथं महिला आहे म्हणून त्याला गोल केला, हे महिला आहे म्हणून याला पण गोल केला, आणि बाकी सगळे पुरुष आहे. ठीक आहे, फक्त दोघं जण, 2 स्त्री आहे आणि बाकी सगळे पुरुष आहे. चला मग वाचा आन्सर. इथं खालीलपैकी कोणत्या जोडीतील सदस्य हे एचच्या त्वरित शेजारी आहे? एच कोणता होय? इथं एक तर इथं एच राहू शकते आणि नाहीतर इथं एच राहू शकते. मग त्वरित शेजारी कुठं मग कोण राहू शकते? याला एच मानलं आपण तर ए आणि जी आपले शेजारी राहू शकते. आहे का आन्सर? ए आणि जी ऑप्शनमध्ये आहे. ओके, समजा इथं याला ए मानलं तर, याला एच मानलं तर इथं बी आणि ए राहू शकते. ऑप्शनमध्ये बी आणि ए नाही, म्हणजे आन्सर तुमचं 3 नंबर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. स्त्री सदस्य दर्शवणारा पर्याय तुम्हाला माहित आहे. मी एक तर ई आहे, असं झालं होतं जमडीपर्यंत. हा ई तुम्ही इथं लिहिला होता, इथं ए लिहिला होता, हे ऑब्लिक आहे, इथं ऑब्लिक आहे आणि इथं पण ऑब्लिक आहे. इथं ऑब्लिक नाही, आपण याला एच बनवला होता. ठीक आहे, आठवते मागच्या क्वेश्चनमध्ये आपण याला एच बनवला होता. ठीक आहे, म्हणून त्याला एच लिहा. त्यानंतर इथे जी आहे, मग इथे डी, सी आणि बी. आता वाचा. खालीलपैकी स्त्री सदस्य दर्शवणारा पर्याय कोणता? ही आहे स्त्री आणि ही आहे स्त्री. आपण क्वेश्चन क्रमांक 9 ते 12 मध्ये 9वा क्वेश्चन पाहिला होता, तेव्हा सगळं हे एवढं तयार केलं होतं आपण. ओके, चला. स्त्री सदस्य दर्शवणारा पर्याय एक तर ई आहे, त्यानंतर उरलेला व्यक्ती ई आहे, बाकी ई आहे, हा बी, हा पण, हे दोघं नाही. ओके, ई सोबत बी दिसतंय ना, इथं बी पुरुष आहे, कॅन्सर. ई सोबत ए. अरे थांबा, ऑप्शन चुकले इथले. थांबा, ई तर थोडं पाहू द्या मला. इथं ई तर आहेच. ठीक आहे, हो, ई सोबत बी, ई सोबत ए. थोडे ते ऑप्शन चुकले, ऑप्शनमध्ये मिस्टेक्स आहे. एक ई येते आणि दुसरा आहे उरलेला व्यक्ती. कोण आहे तो? ए झालं, ए बी सी डी ई एफ. ठीक आहे, चला एफ आहे तुमचा आन्सर. ई आणि एफ. इथं कुठं आहे का ई आणि एफ? हो, ई आणि एफ आहे. ऑप्शन थोडे चुकले इथं, कारण की सगळं आपण विचारपूर्वक सगळं पाहून आपण हे त्याला काय म्हणतात, वर्तुळ आपण तयार केला, टेबल तयार केला. ओके, नाव लास्ट क्वेश्चन. एच्या समोर विरुद्ध बाजूला कोण बसले आहे? असा आपला वर्तुळ आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, ए कुठे ठेवला आपण? एला आपण इथं ठेवलं होतं. ओके, इथं एच झाला होता आपला, एच झाला होता, इथं एफ झाला होता. ही स्त्री आहे आणि ही स्त्री आहे जी की ई आहे. त्यानंतर जी, ए एच जी, ई डी, ई डी, सी बी, सी आणि बी. ठीक आहे, वाचा. एच्या समोर कोण? एच्या समोर अपोजिटला डी आहे. आन्सर तुमचं डी. ठीक आहे, याच्या आधीचा जो क्वेश्चन होता 11 नंबरचा क्वेश्चन, त्याचं फक्त ऑप्शन चुकले होते, बाकी सगळं बरोबर आहे. त्यानंतर 13 नंबर क्वेश्चन बघा. क्वेश्चन 13 ते 15. क्वेश्चन नंबर 13 ते 15 आपले 24 मिनिटं झाले. थोडं फास्ट घ्यायचं का? पाहून घेऊ. ई एफ जी एच आय के एल 7 व्यक्ती मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ई एफ जी एच आय इथं जे गायब आहे. ठीक आहे, के एल. प्रश्न सोडवताना इथं तुम्हाला जे वापरायचा नाही. जे नवीन विद्यार्थी सुरुवात करतात ना, त्यांचं असाच गोंधळ होतो का ई पासून डायरेक्ट एल पर्यंत मोजतात. ई एफ जी एच आय जे के एल.
मधामध्ये जे पण टाकून देतात, मग गोंधळतात इथे का माझा जे इथं आहे, मग कोणतं काहीतरी कुठेतरी मिस्टेक झाली असं काहीतरी मग प्रॉब्लेम येते. त्यापेक्षा तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे पहिलं वाचून घ्यायचे का ई पासून तर एल पर्यंत इथं जे नाही याच्यामध्ये पाहून घ्यायचं. आणि हे 7 मित्र जुळते का पाहून घ्या. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा. ओके, 7 मित्र जुळाले, मधामध्ये जे नाही एवढं नेहमी लक्षात ठेवायचं. 7 मित्र एका सरळ ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहे. उत्तरेकडे तोंड करून म्हणजे नेहमी वरची दिशा असते. 7 व्यक्ती आहे, ठीक आहे. 7 व्यक्ती पाहून घ्या. ते कोणते कोणते कुठेही राहू शकते आता आहे, परंतु याच क्रमाने बसलेले असतील असे नाही. हा जो क्रम आहे EFGH हा क्रम नाही. आय हा ओळीच्या मध्यभागी बसलेला आहे. 7 व्यक्ती आहे म्हणजे याचा अर्थ पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा. 1 1 सोडा, 1 2 3 3 सोडले तर हे मधामध्ये आय व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती आहे. मधामध्ये म्हणजे इकडले 3 व्यक्ती 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. चला 7 व्यक्ती झाले म्हणजे इकडे 1 2 3 व्यक्ती, इकडे 1 2 3 व्यक्ती आहे. ओके, आणि मधामध्ये आय आहे. ओके, चला मधामध्ये आय, इकडं हा टोकावर आणि हा टोकावर. नेक्स्ट आहेत जी हा ओळीच्या एका टोकाला बसलेला आहे. म्हणजे एकतर इथं जी राहू शकते किंवा आपला इथं जी राहू शकते. चला एफ हा ओळीच्या कोणत्याही टोकाला बसलेला नाही. इथं एफ नाही आणि इथं पण एफ नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा, बसला नाही. एच हा एलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. इथं पहा, एलच्या डावीकडे 1 2 तिसरं स्थान एच आहे. ठीक आहे, एलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर एच आहे. तर एल हा ई शेजारी नाही. इथं ई नाही, इथं पण ई नाही. ठीक आहे. एफ हा केच्या त्वरित डावीकडे बसलेला आहे. केच्या त्वरित डावीकडे एफ आहे. केच्या त्वरित डावीकडे एफ आहे. ठीक आहे, चला केच्या त्वरित डावीकडे एफ आहे म्हणजे तुमचा इथं के तुम्हाला देता येणार नाही. ओके, इथं के देता येणार नाही कारण की इथं एफ मग इथं पोचत नाही. ठीक आहे, इथं के नाही, इथं आय आहे म्हणजे इथं के नाही याचा अर्थ डावीकडे एफ इथं नाही. ओके, जमलं, इथं एफ नाही. ओके, तुम्हाला सांगितलं मी इथं एफ नाही तर इथं के नाही कारण त्याच्या उजवीकडे के नाही. मग एफ कुठं उरू शकते, 1 2 3 4 5, फक्त आणि फक्त इथं एफ उरला. ओके, आता तुम्हाला मी सांगितलं इथं एफ आहे तर एफच्या उजवीकडे के पाहिजे. मग जी इथं आणि इथं ऑब्लिकमध्ये आहे, मग इथला जी काढून टाका ना, इथं के टाका. आलं, एफ आणि के, एफ आणि के. मग इथला जी कन्फर्म झाला आता. ठीक आहे, इथला जी कन्फर्म झालं तुमचं. का राहिलं आता तर एच 1 2 सोडून एल, एच 1 2 सोडून एल. ठीक आहे, एचच्या उजवीकडे एल, संपला इथे विषय. एच 1 2 सोडून एल, संपला. आता हेच इक्वेशन नेहमी मांडायची तुमच्या 13 पासून 15 पर्यंत. 13 पासून 15 पर्यंत हीच इक्वेशन मांडायची. चला कुठं काय आता वाचा, प्रश्न वाचा. खालीलपैकी कोणत्या जोडीतील व्यक्ती या एचच्या त्वरित शेजारी आहेत. एचच्या त्वरित शेजारी एकतर जी आहे, लिहून घ्या इथं जी आहे आणि जी. मग ई हे तर 2 कटले आता, ई किंवा के इथे गेला, ऑब्विसली इथं ई असणार. चला आन्सर का तुमचं ई. ठीक आहे, केवला कॅन्सर. आणि तुमचं हे तयार झालं आन्सर तुमचं ऑप्शन नंबर 1. आता हे लक्षात ठेवा, 13 पासून 15 पर्यंत तुम्हाला हे वापरायचं आहे. मी थोडं एकदा लिहून घेतो माझ्या याच्यावर पेजवर. GHEILFK चेक कर, पाहून घ्या तुम्ही, मी इथं लिहितो GHEIL FK. ठीक आहे, आता मी लिहत यासाठी आहे पेजवर कारण की हे असं मिटवल्यानंतर दिसत नाही म्हणून. ठीक आहे, 13 नंतर हा 14वा क्वेश्चन. डिस्क्रिप्शन तुमचं सेम राहील. आतापर्यंत आपण जे इक्वेशन जी ओळ तयार केली होती, रांग तयार केली होती, तेच प्रश्न तुम्हाला इथे, तेच ओळ तुम्हाला इथे वापस काढायचे आहे. ठीक आहे, चला 1 2 3 4 5 6 आणि 7वा. ठीक आहे,
7वा. आणि तुमचं काय तयार होते GHE ILFK ILF आणि K. ठीक आहे. प्रश्न वाचा. ईच्या उजवीकडे किती व्यक्ती बसलेले आहे. इथं ई आहे ना, त्याच्या उजवीकडे इकडली 1 2 3 4 4 व्यक्ती. ठीक आहे. चला ऑप्शन नंबर 1 4 व्यक्ती बसलेले आहे. आता हे कसं शोधायचं. सगळेजण वर उत्तरेकडे पाहत आहे. उत्तरेकडे दिशा म्हणजे पेज, आपल्या पेजची नेहमी उत्तरेकडे दिशा वर राहते म्हणून तसं करायचं. ओके. चला क्वेश्चन नंबर 15 घ्या. उजव्या टोकाकडून 5व्या स्थानी बसलेल्या व्यक्तीच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानी बसलेल्या व्यक्ती वगैरे पाहून घ्यायचं. ठीक आहे. पहा बोले 7 व्यक्ती पाहून घ्या. 1 2 झाले, 3 4 5 6 7. ओके. GHE ILFK ILF आणि K. ठीक आहे. ठीक आहे. ओके. चला आता वाचा प्रश्न. उजव्या टोकाकडून 5व्या स्थानी बसलेल्या व्यक्तीच्या, उजवं टोक कोणतं, हे डावं टोक आणि हे उजवं टोक. उजव्या टोकाकडून 5वा व्यक्ती 1 2 3 4 5वा हा व्यक्ती 5व्या स्थानी बसलेल्या व्यक्तीच्या, च्या म्हटलं तर चावाला घ्यायचं. उजवीकडे 3ऱ्या स्थानी, उजवीकडे 3रं स्थान, याच्यावर उजवीकडे 3रं स्थान 1 2 3. आता हे झालं. ठीक आहे. 3रं स्थान उजवीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेली व्यक्ती कोण, हे F. ठीक आहे. चला F तुमचा आन्सर. युअर आन्सर इज F. ओके. आपण इथे थांबून जाऊ. 30 मिनिटं 31 मिनिटं झाले आपली. बाकीचं आपण एक लेक्चर उद्या येऊन जाईल. उद्याचं लास्ट लेक्चर आहे. ठीक आहे. ओके. शेवटले 2-4 क्वेश्चन राहिले, फास्टमध्ये घेऊन घेऊ आणि आपण इथे त्याला काय म्हणते, हे टॉपिक संपवून जाईल. ओके. चला. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. चला आन्सर का तुमचा. शेवटी एकूण विद्यार्थी विचारलं म्हणून एकूण विद्यार्थी इज इक्वल टू एकूण रांगा गुणला प्रत्येक किंवा एका रांगेतील मुले संख्या. ठीक आहे. मुलांची संख्या. एकूण रांगा गुणला प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या किंवा एका रांगेतील मुलांची संख्या. ओके. चला. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याचा समोरून 10वा क्रमांक आहे. बघा मधल्या रांगेच्या मध्यभागी रमेश उभा आहे. ओके. त्याच्या समोर 10 आहे आणि मग ऑब्व्हियसली समोर 10 आहे तर ऑब्व्हियसली मागं पण 10 मुलं बसलेले असतील म्हणूनच तर तो मध्यभागी राहील ना. ओके. मग लिहा हे 10 विद्यार्थी आणि 10 विद्यार्थी आणि हा 11वा. एकूण त्याच्या रांगेमध्ये 11 विद्यार्थी आहे. ओके. प्रश्नामध्ये म्हटलंय जेवढ्या मुलांच्या रांगा आहे तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहे. प्रत्येक रांगेमध्ये या प्रत्येक रांगेत 11 मुले आहे. याचा अर्थ ह्या रांगा आणि एकूण रांगा मग पण एकूण रांगा पण 11 राहील. ठीक आहे. चला. प्रत्येक रांगेत 11 मुले आहे म्हणून प्रत्येक रांगेत पण तुमचे 11 मुले आहे. तुमचा आन्सर येते 11 गुणला 11 सॉरी 10 10 20 आणि 21 ना, सॉरी 21 गुणला 21. ठीक आहे. 21 गुणला 21 21चा वर्ग 400 किती 441. ठीक आहे. चला ऑप्शन नंबर 2 441 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट 17 नंबर क्वेश्चन. ए हा बी पेक्षा उंच आहे. हा क्वेश्चन आसन व्यवस्थेचा नाही परंतु आपण करून घेऊ. ए हा बी पेक्षा उंच आहे. इथं ए हा उंच आहे बी पेक्षा, म्हणजे बी त्यापेक्षा लहान. ठीक आहे. एम हा ए पेक्षा उंच आहे. ए पेक्षा पण उंच एम आहे, थोडंसं त्याला मोठा काढू आणखी. जी हा एम पेक्षा उंच आहे. एम पेक्षा पण उंच जी आहे. वाय हा सर्वात उंच आहे आणि सर्वात उंच आहे वाय. ठीक आहे. तर उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण आहे. अशा ठिकाणी बघा हे सिरियल लाईन बनत आहे ना. सर्वात लहान लिहा, हे सर्वात लहान इकडे लिहा बी, त्यापेक्षा थोडासा मोठा ए आणि ए पेक्षाही मोठा एम आहे, एम पेक्षाही मोठा जी आहे आणि जी पेक्षाही मोठा वाय आहे. ठीक आहे. मग हे सर्वात मोठा इकडला आणि सर्वात लहान इकडला. ओके. मग एक एक कट कर चला. मधात जो येईन तो मध्यभागी येते. आन्सर तुमचं एम.
ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 18 घ्या. विद्यार्थ्यांच्या एका रांगेत मधोमध उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक 11 येतो, तर रांगेत एकूण मुले किती? पहा, असा 11 आहे आणि असा 11 पण. मधोमध म्हणजे काय? उजवीकडून 11, डावीकडून 11, बस. एकूण विद्यार्थी तुम्हाला काढायचे. कसं काढता? डायरेक्ट बेरीज करा. कोणत्याही एकामधून एक रुपया मायनस करा किंवा एक संख्या मायनस करा आणि बेरीज करा. 11 आणि 10 21. ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. हां, क्वेश्चन नंबर 19. रांगेमध्ये गीता समोरून 8वी. एकूण रांगेमध्ये गीता समोरून 8वी आहे. ठीक आहे. व गीताच्या मागे रमेश दिनेश आहेत. गीताच्या नंतर रमेश येते, नंतर दिनेश येते. ठीक आहे, ही झाली गीता. दिनेश पासून पहा, गीताच्या म्हटलं तर नंतर आपण दोघं जण घेतले. ठीक आहे. दिनेश पासून सीता मागे 5व्या स्थानावर. पहा, दिनेश पासून म्हटलं तर नेहमी लक्षात ठेवा, पासून म्हणजे याला फर्स्ट पकडायचं, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ वर लिहितो 5th. हो, काही गरज नाही. सीता आहे 5व्या क्रमांकावर. ठीक आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? सोडून द्या आता. हे सीता शेवटचे. एकूण विद्यार्थी किती? इथपर्यंत तुमचे 8 तयार झाले गीताला पकडून. हे 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा. एकूण 14 लोक आहे. ठीक आहे. आणि मला वाटतं इथे आपले झाला 8 क्वेश्चन सगळे संपले विषय. ठीक आहे, संपले. इथे चॅप्टर संपलेला आहे मित्रांनो. आशा करतो तुम्हाला माझे लेक्चर्स आवडत असेल तर शेअर करत चला व्हिडिओला. ओके, थँक्यू.